नागपूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। या बैठकीत अंगणवाडी सेविकांसाठी इलेक्ट्रिक बाईक आणि मोबाईल रिचार्जची व्यवस्था करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे। जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीच्या या बैठकीत ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या अंगणवाडी सेविकांच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। कुंदा राऊत यांनी याबाबत माहिती दिली। अंगणवाडी सेविका अधिक प्रभावी व्हाव्यात यासाठी त्यांना ई-बाईक आणि मोबाईल रिचार्ज सेवा देण्याचा प्रस्ताव बैठकीत मंजूर करण्यात आला। तो मंजुरीसाठी जिल्हा नियोजन समितीकडे पाठवला जाणार असल्याचं कुंदा राऊत यांनी सांगितलं आहे। आरोग्य समितीची आज जिल्हा परिषदची आढावा बैठक झालेली आहे। आम्ही नागपूर जिल्ह्यामध्ये जे आरोग्य केंद्र आहे असे 56 आरोग्य केंद्रांपैकी असे 14 आरोग्य केंद्र आहे की ते डिसमेंटल लेवलवर आलेले आहे। ते कधीही इमारत पडू शकतात आणि ग्रामीण भागाच्या जे लोक तिथे ट्रीटमेंटसाठी जात असते त्यांचं कधी आरोग्याला धोका होऊ शकते। म्हणून आज नागपूर जिल्हा परिषद आरोग्य समितीमध्ये आम्ही असा ठराव घेतलेला आहे की 14 नवीन आरोग्य केंद्राला जिल्हा नियोजन समितीकडून प्रस्ताव देण्यात यावं। दुसरं आम्ही 9 असे ॲम्ब्युलन्स आहे की अजूनपर्यंत PSCला ॲम्ब्युलन्स नाही आहे, तर 9 PSCसाठी आम्ही ॲम्ब्युलन्सची सुद्धा मागणी केलेली आहे। आणि आशा वर्कर जे आहे त्या दिवस रात्र आशा वर्कर मेहनत करते, त्या पेशंटला घेऊन जातात, त्या मीटिंग अटेंड करतात। अशा आशा वर्करसाठी स्कूटर देण्यात यावं, बॅटरीवाली गाडी देण्यात यावं असा एक प्रस्ताव आम्ही जिल्हा नियोजन समितीला पाठवलेला आहे। माझी आपल्या माध्यमातून एकच विनंती आहे की नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री फडणवीस साहेब आणि जिल्हा अधिकारी इटनकर साहेब यांनी आरोग्याकडे जातीने लक्ष दिलं पाहिजे आणि नागपूर जिल्हा परिषदच्या आरोग्य समितीने हे जे ठराव पाठवले आहे ताबडतोब मंजूर केले पाहिजे। ॲम्ब्युलन्स आणि आरोग्य केंद्रासाठी निधी त्यांनी लवकरात लवकर जिल्हा परिषदला उपलब्ध करून द्यावं ही आरोग्य समिती सभापती आणि उपाध्यक्ष म्हणून माझी मागणी आहे।